हे बघा काय मस्त सांडगे आपले वाळले. आवाज येतो ना, दाखवते तुम्हाला. मस्त कडकडीत असे वाळले. 3 दिवस चांगले वाळू दिले, कारण सांडगे हे 3 दिवस वाळूच द्यावे लागतात. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज करणार आहे सांडगे. तुम्हाला तर माहीतच आहे आपले वाळवण रेसिपी सुरू आहेत सध्या. तर हे बघा मी काय काय घेतले दाखवते. सांडगे करणार आहे त्यासाठी ही थोडीशी 1-2-3 चमचे उडदाची डाळ घेतली, ती खाली ठेवते आधी. हे बघा दाखवते. मुगाची डाळ 1 वाटी, चणा डाळ 1 वाटी घेतली, 2 वाट्या मटकीची डाळ घेतली. आपण जास्त मटकीची डाळ वापरतो. आणि हे 2-3 चमचे उडदाची डाळ घेतली. लाल तिखट, धने, जिरं आणि लसूण इतकं घेतलं आहे बघा. शक्यतो आपण मटकीची डाळ जास्तच वापरतो आणि मुगाची, चण्याची निम्मी त्याच्या. आता ह्या डाळे मी मिक्सरच्या भांड्यात घालते, बारीक करून घेते. हे धने त्यात घालते कारण चण्याची डाळ कशी टणक असते ना दळायला, मग ती जरा धने घातले त्यात, मग बारीक होते जरा लवकर. हे बघा बारीक करून घेतली चण्याची डाळ. पूर्ण बारीक नाही झाली, ती चाळावी लागेल. पण काय ना, आपण गिरणीतून दळून आणली तर एकसारखं होतं. पण हे 1 किलो आहे माझं, त्यामुळं मी घरातच दळणार आहे मिक्सरमध्ये. तर हे बघा ह्या चाळणीने चाळते, कारण अगदी बारीक नाही चाळायचे आपल्याला, पिठाच्या चाळणीने नाही चाळायचे. तर हिच्यातून जरा रवा पडेल ना, म्हणून. तर आता ही मुगाची डाळ पण घेते. वेगवेगळ्या डाळी दळून घ्यायच्या मिक्सरमध्ये, एकत्र नाही करायचं सगळं. हे बघा आधी चण्याची आणि धने घेतले, मग मुगाची डाळ आणि थोडीशी उडदाची ती करून घेतली. आता ही मटकीची डाळ घालून घेते, ती जास्त आहे ना. हे जिरं त्यात घातलं, बारीक करून घेते. हे बघा हे पण बारीक करून घेतलं. आता हे चाळते. मी काय सांगत होते, सांडगे ना आपापल्या वेगवेगळ्या पद्धती असतात सांडगे करायच्या. कोणी डाळी भिजवून वाटतं, कोणी कच्च्या डाळी दळून मग भिजवतं, असं आहे. तर आम्ही काय करतो, अशा डाळी सुक्या डाळीच दळून म्हणजे आणतो किंवा घरी दळतो आणि मग त्याचे सांडगे करतो. हे बघा हे इतका चाळ निघतोय, तर परत एकदा अजून मिक्सरमधून काढून घ्यावं लागेल ते. आणि अगदी जाडसरच रव्यासारखंच दळलं आहे, तसंच दळायला पाहिजे, नाही तर मग काय होतं, सांडगे खूप चिकट होतात. ते बघा दुसऱ्यांदा पण परत मिक्सरमधून काढून घेतलं मी. अजून एकदा परत काढून घेते. हे सगळं चाळ निघालेला तो परत काढून घेते एकत्र. आपण गिरणीतून जर आणलं तर त्याला सांगायचं की अगदी जाड रवा दळून दे म्हणून, डाळींचा सांडग्याचा. पण शक्यतो घरातच करावं, म्हणजे आपण आपलं स्वतः करू शकतो चांगलं. हे बघा ते चाळून घेते. आता थोडंसं कणी राहील ना, हे बघा ही आता एवढी कणी राहिली ना, ह्यात मी लसूण घालून घेते. हे बघा हा लसूण घालून घेते, मीठ घालते त्यातच. हा मसाला त्यात घालते मी. हे बघा 3 चमचे मसाला आहे हा घरातला, तिखट आपलं घरातलं. मीठ घालते. हे बघा 2 भरून चमचे मी मीठ घातलं, पोहे खायचे चमचे आपले. आता हे मिक्सरमधून काढून घेते शेवटचंच एकदा. हे बघा लसणामुळे ओलं होतं ना, म्हणून मग ते शेवटी करायचं. नाही तर आधीच जर का आपण लसूण घालून घेतला तर मग तो लगदा होतो आणि डाळ दळायला त्रास होतो. गिरणीतून दळून आणलं तर मग घरी आणल्यावर आपण लसूण, मीठ, मिरची घालतो ना. हे बघा आता हे तिखट घालते ह्यात. हे 3 चमचे तिखट आहे.
3 चमचे घातले, कारण आपण भाजीमध्ये नंतर मसाला तिखट घालतो ना, त्यामुळे मग जरा ह्यात बेताचंच घालायचं आहे बघा. हळद घातली 1 चमचा. आता हे सगळं मिक्स करून घेते. हे बघा, चांगला मस्त असा रवा हाताने केलेला बघा, चांगला झाला. ह्यात मी ना कसुरी मेथी घालते. कोथिंबीर घातली तरी चालते वाळवलेली. मी ही कसुरी मेथी घालते. आता काही कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे वाळवलेली, म्हणून मग ही घरीच केलेली कसुरी मेथी आहे ती घालते. त्याने छान सुगंध येतो. हे बघा, अशी घालायची मस्त. आता हे सगळं एकजीव केलं आहे ना मी. आता थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते पीठ मी. लसूण सगळा एकजीव करून घ्यायचा, म्हणजे सगळं मीठ, तिखट, लसूण सगळं ह्या सारणाला लागेल. थोडं थोडं घालायचं, कारण ही भरड आहे ना, रवा केलेला आहे आपण सगळ्या डाळींचा, तो फुगतो. आता हे मी रात्री भिजवून ठेवते, सकाळी सांडगे घालायचे म्हणजे छान ते भिजतं. लगेचच्या लगेच नाही घालायचे सांडगे, निदान 2 तास तरी ते भिजलंच पाहिजे. असं मस्त गोळा करून घेते. खूप चवदार होतात हे सांडगे. आमच्याकडे मटकीची डाळ जास्त वापरतात, काही ठिकाणी चण्याची डाळ जास्त वापरतात. हे बघा, असा मस्त गोळा करून ठेवते, डब्यात घालून ठेवते. ह्या रात्रभर छान मुरेल, मग सकाळी आपण याचे सांडगे करू. हे बघा, रात्री आपण हे पीठ भिजवून ठेवलं होतं ना सांडग्याचं, मस्त मुरलंय आता ते. आता सांडगे करायला घेऊ. थोडासा पाण्याचा हात घेऊन सांडगे करायला घेते. परातीतच करणार आहे मी, परातीत सुपात, म्हणजे कसं घरात बसून आपण करू शकतो आणि मग नंतर उन्हात नेऊन ठेवायचं, कारण एवढे सगळे घालीपर्यंत ऊन खूप लागतं. म्हणून मग मी आता परातीत सुपातच घालून घेणार आहे. हे बघा, आता या परातीत घालते. पण सांडगे ना असे आमच्याकडे बघा बारीक घालतात. माझे सासरे सांडगे बारीक घालतात, माहेरी थोडे मोठे घालतात. माहेरी वड्या म्हणतात, इकडे माझ्या सासरी सांडगे म्हणतो आम्ही. आमच्या सासूबाई आम्हाला अगदी बारीक बारीक घाला म्हणायच्या, बारीक घालायच्या. हे बघा, तरी मी इतके बारीक नाही घालत आहे आता, थोडेसे मध्यम आकाराचे घालते, कारण भाजीत शिजून ते अजून मोठे होतात ना. परातीत घातल्याने काय होतं, परात तापते ना उन्हाने, तर खडखडीत सांडगे लवकर वाळतात. करून घेते सगळे मी हे बघा, एक परात अर्धी झाली, पण सांडगे करायला वेळ लागतोच. हे बघा, आणि अशा शिरा आल्या पाहिजे त्याला, सरळ सरळ गोल गोल गोळे नाही घालायचे, शिरा उठल्या पाहिजेत वाळून पण मस्त. एक परात होत आली. हे बघा, यात बाहेर नेऊन ठेवते, बाकीचे करते. दुसरी परात घेतली. आमच्याकडे सांडगे आवडतात मुलांना, हे असे नुसते तळून दिलेले पण आवडतात.
वेळ लागतो सांडगे घालायला, पण पावसाळ्यात ही खूप उपयोगी येतात. खास करून पाऊस वगैरे पडत असला, भाजी नसली तर मग हे सांडगे मस्त भाजी होते सांडग्याची, ऐनवेळी करता येतात. झाले हे. आता 2 पराती झाल्या तर सुपात करावे लागतील. हे कसं आपण उचलून ठेवू शकतो पराती सुप बाहेर नेऊन. हे बघा हे झाले. हे एक सूप घालून झालं. आता हे मस्त बाहेर नेऊन ठेवते आणि चांगले 3 दिवस सांडगे वाळायला. हे बघा वाळले सांडगे आपले, 3 दिवस वाळू दिले. वाळून दाखवते बघा किती झाले तुम्हाला. काय मस्त आणि अगदी कडकडीत वाळले. हे बघा 1 किलोचे सांडगे होते. सांडग्याची भाजी करून दाखवीनच मी नंतर. हे अगदी मस्त खमंग असे छान लागतात. तुम्ही बघितलं मी ह्यात काय काय घातले, धने, जिरं, लसूण, लाल तिखट. तर असे हे सांडगे आपले गावरान पद्धतीने कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सध्या आपली वाळवण रेसिपी सुरू आहे तर नक्कीच बघा. हे बघा